जर तुमच्याही घरांमध्ये वारंवार अशा समस्या येत असतील, जसे पैसे येतात पण थांबत नाहीत, पुरेशी झोप झाली तरी सकाळी थकवा जाणवतो, मुलांचे जे मन आहे ते अभ्यासात लागत नाही, किंवा कारण नसताना घरामध्ये तणाव आणि आजारपण राहते, तर 90% केसमध्ये दोष हा तुमच्या नशिबाचा नाही, तर तुमच्या घराचा आहे, तुमच्या वास्तूचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी सिव्हिल इंजिनियर उमेश दांडगे आणि वास्तुशास्त्रामध्ये PhD धारक. आज या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी मी बेसिक समजावून सांगणार आहे की वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि हे कशा पद्धतीने काम करत असते, आणि त्यासोबत 2025, 26 किंवा 27 मध्ये हे कसे 100% सायंटिफिकली काम करत आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी काही क्वेश्चन्स तुम्हाला सांगणार, ज्यामध्ये तुम्हाला स्वतःला कळेल की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे किंवा नाही. मित्रांनो, ओम वास्तू आणि आर्किटेक्चर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण शास्त्र हे पूर्ण सायंटिफिकली शास्त्रीय पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या प्रॅक्टिकल व्हाव्यात या हिशोबाने वास्तुशास्त्र समजावून सांगत असतो. मी गेली 10 वर्षापासून आर्किटेक्चर प्लॅनिंग करीत आहे आणि काही वर्षांपासून वास्तू कन्सल्टिंग सुद्धा करीत आहे. आज या सर्वांचं कॉम्बिनेशन आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही या चॅनलमध्ये नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तो येणारा नवीन व्हिडिओ आहे तो तुमच्याकडे मिस नाही होणार. मित्रांनो, तर वास्तू म्हणजे काय? जर आपण संस्कृतमध्ये विचार केला तर वास्तू म्हणजे राहण्यायोग्य जागा. ज्या वस्तू आहेत याच्या अभ्यासाला वास्तुशास्त्र असे म्हणतात. वस्तूंचा अभ्यास, त्यांचा आकार, त्यांचं वजन, त्यांचे रंग, गुणवत्ता, साहित्य, मूल्य आणि मानसिक परिणाम, आणि साथ ही साथ जे आपण इंटेरियर डिझायनिंग करतो, सजावटीच्या वस्तू असतात, तर वस्तूंचा व्यापकपणे अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र. जर आपण व्यापकपणे वास्तूचा अभ्यास केला तर काही गोष्टी यामध्ये येतात, जसे की स्थळ, इमारतींचा अभ्यास आणि त्यातली इंटरनल व्यवस्था. आपण इंटेरियर डिझाईन पाहतो, त्याची साज सजावट आणि प्रामाणिकपणे शास्त्रीय नियमानुसार योग्य जीवनशैली. जर आपण समरांगण सूत्रधार या वास्तुग्रंथाचा विचार केला तर वास्तू हा शब्द वसु किंवा पृथ्वीपासून आलेला आहे. पृथ्वी ही मूलभूत वास्तू आहे आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व रचना याही वास्तू म्हटल्या जातात. ब्रह्मदेवाने पृथ्वीची निर्मिती केली, म्हणून वास्तुपुरुष जे मंडळ आहे त्याचे मध्यवर्ती स्थान ब्रह्माचे दिले गेलेले आहेत. जर आपण मयबद्धम वास्तूचे ग्रंथ पाहिलेत तर यामध्ये वास्तूचे 4 प्रकार नमूद केलेत. 4 जिवंत ठिकाणे आहेत, जसे की पृथ्वी, मंदिर, वाहन आणि आसन. तर भूमी, प्रसाद, शयनम आणि यानानी या 4 प्रमुख वस्तू वास्तूमध्ये अभ्यासल्या जातात. जसे घर यासाठी वैदिक शब्द हा वेशम आहे, ज्याचा अर्थ लोक ज्यामध्ये प्रवेश करतात. प्राचीन काळी मानवजात मूलत असंस्कृत होती. मुसळधार पाऊस, कडक उन्हाचा कडकडाट, वीज कडाक्याची थंडी आणि क्रूर प्राण्यांसारख्या नैसर्गिक आपत्तींपासून स्वच्छ संरक्षण करण्यासाठी मानव डोंगरातील गुहांमध्ये राहत असे. सुसंस्कृत समाजाच्या उदयासह लोकांनी हळूहळू घरे बांधण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांनी पर्वत जे होते त्यांना कोरले, नंतर माती, नंतर पाने, नंतर वाढलेले गवतने, आपण जसं पर्णकुटी म्हणतो, लाकूड, बांबू इत्यादी नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले साधन साहित्य होते, यांचा स्वतंत्र रचना बांधल्या. नंतर त्यांनी विटा, चुना, सिमेंट, फरच्या, लोखंड, स्टील आणि काच आणि प्लास्टिक यासारख्या जे कृत्रिम साहित्य होते यांचा वापर करण्यास आज आपण सुरुवात केलेली आहे. जर आपण वास्तू हा अभ्यासला तर जगातली सर्वात प्राचीन आर्किटेक्चर सायन्स, जी जवळजवळ 7000 ते 10000 वर्ष जुनी पद्धत आहे. आपण जर ऋग्वेद अभ्यासले, स्थापत्यवेद, मत्स्यपुराण, विश्वकर्म प्रकाश, सगळीकडे ह्याच पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे. एक सुंदर असा श्लोक मिळतो, यथा वास्तू तथा जीवन, यथा जीवन तथा सुखम.
जर अगदी आपण शॉर्ट मध्ये समजायला गेलं तर जसं घर तशी तुमची लाईफस्टाईल, तसे तुमचे जीवन, अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये आपण हे समजू शकतो. याआधी लोक मोठ्या प्लॉटवरती माती आणि दगडांचे घर बांधायचे. त्याचे कारण असे की अगोदर लोकसंख्या कमी असल्यामुळे जी जागा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल होती आणि लोक उंच घरे न बांधता खाली जमिनीवरती ग्राउंड लेवलला कन्स्ट्रक्शन व्हायचे. त्यामध्ये जी हवा होती ती ओपन होती, सूर्यप्रकाश हा प्रत्येक रूमांमध्ये येत होता. अशाच पद्धतीने सर्व घरांची रचना केलेली असायची, ज्यामध्ये ब्रह्मस्थान असायचे, मनुष्यस्थान, देवस्थान आणि पिशास्थान हे सर्व गोष्टींची एक सुरेख रचना होती. जर आपण आज विचार करतो या गोष्टींचा तर आपले घर हे खूप छोटे आणि स्मॉल होऊन गेलेले आहेत, जे जवळपास 500 फुटापासून ते 2000 पर्यंत आपण बांधकाम करत असतो. आज जे आपण फ्लॅटमध्ये राहतो यामध्ये RCC आणि लोखंड वापरले जाते. याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो कारण की जे हे आहेत हे कॉन्क्रीटचे जंगल आपण यांना म्हणू शकतो. यामध्ये मॅग्नेटिक ज्या फील्ड्स असतात त्या पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातात. आज आपण पाहतो की नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे. जे 5G टावर्स आहे यांचं रेडिएशन, जर क्रॉस व्हेंटिलेशन पाहिलं तर घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन जवळपास आज 0 होऊन गेलेलं आहे. म्हणून आज जे वास्तूचं महत्त्व आहे ते आधीपेक्षा 10 पटीने वाढलेलं आहे आणि येणाऱ्या काही काळांमध्ये त्याची गरज अधिक जास्त होऊन जाईल. जर आपण काही गोष्टी सायन्सच्या दृष्टीने विचार केले तर आपण फिजिक्सचा एक विचार करू. जसं फिजिक्समध्ये सांगितलं जातं की पृथ्वी एक खूप मोठा चुंबक आहे. या चुंबकाचे उत्तर आणि दक्षिण 2 ध्रुव आहेत. जर आपण दक्षिणेला डोकं ठेवून झोपलं तर आपली जी बॉडी आहे ती मॅग्नेटिक फील्डने अलाइन होते, रक्तभिसरण चांगलं होतं, जी झोप आहे उत्तम प्रकारे लागते. जर आपण नासाचा विचार केला तर आपल्या अंतराळवीरांना नासा सुद्धा असंच करायला सांगते. जर आपण सूर्यांच्या किरणांचा अभ्यास करतो तर यामध्ये जवळपास 3 प्रकारच्या किरण आपल्याला दिसून येतात. UVA, UVB आणि एक येते UVC. जर आपण UVA चा विचार केला तर UVA पूर्ण दिवसभर येतात आणि फक्त टॅनिंग करत असतात. जर आपण दुसऱ्या किरणाचा विचार केला UVB तर जवळपास 290 ते 315 नॅनोमीटरचा त्यांचा प्रवास आणि याच किरणांमुळे व्हिटॅमिन D तयार होत असते. जर आपण उन्हाळ्यात पाहिलं, कारण आपल्या भारतामध्ये उत्तरायण आणि दक्षिणायनमध्ये सूर्य हा उत्तरेला आणि दक्षिणेला पॉईंटने सरकत असतो, तर 1-1 डिग्री हा प्रत्येक दिवशी सरकत असतो. जो उन्हाळ्यामध्ये आपण कालावधी पाहतो तो सकाळी 6:30 स्टार्ट होतो ते जवळपास 9 ते 9:30च्या दरम्यान असतो आणि हिवाळ्यामध्ये 8 वाजेपासून तर 11 वाजेपर्यंत याचा पीक टाइम आपण म्हणतो. आणि हजारो वर्षापूर्वीच ऋषी म्हणालेले आहेत की पूर्व दिशा, ईशान दिशा ही नेहमी ओपन असावी. ओपन पाहिजे. ओपन म्हणजे काय तर त्या बाजूला कोणत्याही प्रकारचा अडथळा नको. जसे त्यामध्ये पर्वत, ओके, त्यानंतर मोठ्या मोठ्या इमारती ह्या नसाव्यात. जे आपलं घर आहे ते घराच्या ऍटलिस्ट हाईटच्या हिशोबाने तरी ती जागा ओपन असावी, जेणेकरून सूर्याचे जे किरणे आहेत ते आपल्या घरामध्ये उत्तरायण असो किंवा दक्षिणायन या दोघी परिस्थितीमध्ये यायलाच हव्यात. आणि आज हजारो वर्षानंतर सुद्धा सायन्स याच गोष्टी वारंवार रिपीट करत आहे. जर आपण हार्वर्डच्या केस स्टडीनुसार विचार केला तर जी मॉर्निंग लाईट थेरपी आहे या थेरपीमुळे 40 ते 60% जे लोकांचं डिप्रेशन आहे ते कमी होण्यास सुद्धा मदत होत असते. जर आपण सायकोलॉजीचा विचार केला तर आपण बघतो की ऑफिसेस मधून घरी जाताना किंवा आपण फॅक्टरी जर वर्कर असाल तर घरी जाताना सामान विखरलेलं असतं, तेव्हा मेंदू मधला असलेला एक छोटासा भाग ज्याला आपण अमिगंडा म्हणतो तो लगेच अलार्म वाजवतो. त्यानंतर स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल बाहेर पडतं